राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से धरना आंदोलन किया गया, जिसमें बड़ी संख्या में ओबीसी बांधव शामिल हुए। तो आइए सुनते हैं इस आंदोलन के संदर्भ में आंदोलनकारी ने क्या कहा। ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे ने 11 सितंबर को अन्य त्याग आंदोलन शुरू किया था। तभी मुख्यमंत्री, दोनों ही उप मुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, प्रधान सचिव इनकी उपस्थिति में 29 सितंबर 2023 को मुंबई सह्याद्री सभागृह में राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकारियों के साथ संपन्न हुई बैठक होने के बाद 30 सितंबर 2023 को उस समय के उप मुख्यमंत्री और तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ओबीसी के प्रलंबित मांगे तत्काल हल किए जाएंगे ऐसा लिखित आश्वासन चंद्रपुर में आकर रविंद्र टोंगे इनके अन्नत्याग आंदोलन को स्थगिति दी थी। लेकिन इनमें से कुछ मांगे अब भी प्रलंबित है, जिसमें बिहार की तर्ज पर जात निहाय सर्वे किया जाए, ओबीसी, वीजे, एनटी और बीमाप्र विद्यार्थियों को अभी तक आधार योजना की राशि नहीं मिली है, जिला मध्यवर्ती बैंक के पिछड़ा वर्गीयों का आरक्षण लागू किया जाए। सारथी और बार्टी के मुताबिक 23 सितंबर 2024 के मंत्रिमंडल निर्णय के मुताबिक महाज्योति अंतर्गत पंजीयन के ओबीसी, भटके विमुक्त और एसबीसी विद्यार्थियों को 2 वर्ष से प्रलंबित फेलोशिप तत्काल अदा की जाए। ओबीसी विद्यार्थियों को भारत सरकार स्कॉलरशिप 100% करे। अनुसूचित क्षेत्र में महामहिम राज्यपाल की अधिसूचना के मुताबिक वर्ग 3 और वर्ग 4 के 17 संवर्गीय पद भरते समय 100% अनुसूचित जमाती से भरे जाते हैं, जिसे ओबीसी के साथ अन्य होने वाला अन्याय तत्काल रोका जाए। आदि प्रलंबित मांगों के संदर्भ में पहल करने के लिए गुरुवार 20 फरवरी 2025 को जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया। राष्ट्रीय ओबीसी महासंघ के पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सभी जातीय संगठन और समविचारी संगठन ने इसमें अपना सहभाग दर्शाया। इस दौरान आंदोलनकर्ताओं ने जमकर नारेबाजी की। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में ओबीसी नेता अशोक जुतोडे ने जानकारी देते हुए क्या कहा। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे आंदोलन 20 फेब्रुवारी रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसच्या समोर एकाच वेळेस होऊ घातला आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारकडे काही मागण्या आहेत आणि काही मागण्या केंद्र सरकारकडे आहेत। ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अगोदर सरकारसोबत जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये सरकारने आम्हाला आश्वासित केलं होतं की काही मागण्या ह्या लवकरच पूर्ण केल्या जाईल। अशा ज्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारने दिलं, परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही। म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे। पहिली मागणी आमची राज्य सरकारकडे अशी आहे की राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींचा सर्वे करावा आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी। त्याचबरोबर स्वाधार योजना आहे, जी मुलांना, ओबीसी मुलांना, व्हीजेएनटी मुलांना, विशेष मागास प्रवर्गातील मुलांना स्वाधार योजना लागू करावी आणि त्या विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी त्यांची थोडेसे द्वार मोकळे करावे। त्याचबरोबर विजा भजाचे जे ओबीसी आणि इतर मागासवर्ग प्रवर्गाचे विद्यार्थी आणि तरुण बेरोजगार आहेत, त्यांना व्याज परतावा 15 लाख पर्यंतची करावी, ही देखील आमची मागणी आहे। त्याचबरोबर ओबीसीचे जे विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप लागू करावी। त्याचबरोबर केंद्र सरकारकडे आमच्या मागण्या आहेत की पहिली मागणी, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना ओबीसीची तात्काळ करावी, ही मागणी आहे। त्याचबरोबर केंद्रामध्ये देखील राज्याच्या अनुषंगाने केंद्रीयमध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करावे, ही दुसरी मागणी आहे। नॉन क्रिमिनलची मर्यादा अजून 7 वर्ष झाले अजूनपर्यंत वाढली नाही, ती नॉन क्रिमिनलची मर्यादा वाढवण्यात यावी। त्याचबरोबर इतर सर्व मागण्या ज्या केंद्र सरकारकडे आम्ही दिल्या आहेत, त्या सर्व मागण्याची पूर्तता व्हावी, यासाठी हे आंदोलन, धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे। धन्यवाद। तो वहीं ओबीसी नेता सचिन राजूरकर ने भी इस संदर्भ में अपनी प्रतिक्रिया दी। दिनांक 1 आणि 2 ला चिखलदरा येथे आमची चिंतन शिबिर झाले होते। त्या चिंतन शिबिरामध्ये सर्व महाराष्ट्रभर आंदोलन ठरवण्यात आलं होतं। आज 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन होत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारच्या काही मागण्या आहेत, राज्य सरकारच्या काही मागण्या आहेत। माझ्याकडे सरकारने जेव्हा रवींद्र टोंगे 11 सप्टेंबर 2023 ला चंद्रपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं होतं, त्यावेळचे उपमुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे 30 तारखेला आले होते आणि त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडवलं होतं। आणि ज्या लिखित मागण्या आम्ही सरकारनं आमच्याकडे दिलेल्या आहेत, 17 ऑक्टोबर 2023 ला सरकारने आम्हाला लिखित मागण्या होत्या,
त्या मागण्याची पूर्तता अजूनपर्यंत सरकारनं केलेली नाही. त्या मागण्याची पूर्तता करावी आणि केंद्रामध्ये स्वतंत्र मंत्रालय करावं, जातनिहाय जनगणना करावी. मागील 7 वर्षापासून क्रिमिनलची मर्यादा वाढलेली नाही आहे, ते वाढवावी. या काही प्रमुख मागण्या आम्ही घेऊन आज इथं संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करत आहे. प्रामुख्यानं सरकारकडे एक मागणी आमची प्रलंबित आहेत. त्यामध्ये केंद्राने राज्यांनी स्वाधार योजना जे वसतिगृहात प्रवेशित नाहीत त्या मुलांना आधार योजना लागू केली. स्वाधार योजना ही SC मुलांसाठी आहे, आधार योजना ही आमच्या OBC VJNT मुलांसाठी आहे. त्या योजनेची रक्कम सुद्धा सत्र संपत आहे, पण अजूनही सत्र संपत असताना विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम आलेली नाही. या रकमेची पूर्तता करावी. या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही राज्यभर आज आंदोलन करत आहोत. सिटी वीकली प्रतिनिधी वैभव रुयारकर की रिपोर्ट.